त्याला लहानाचं मोठं होताना पाहिल्यामुळे त्याचे गुण आणि अवगुण सगळंच आम्हाला माहीत होतं. पण राजकारणाला गरज असलेल्या माणसापैकी एक तो होता. आणि खरं तर मला त्या या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होताना बघायचं होतं. आणि अचानक का असं घडलं, त्याला दुर्दैव या पलीकडे शब्द नाही की हे महाराष्ट्राचंही दुर्दैव आहे, आमचंही दुर्दैव आहे, त्यांच्या परिवाराचं पण दुर्दैव आहे की अजितसारखा अफाट ताकद असलेला माणूस अशा पद्धतीने जावा. हे खूप मोठं नुकसान आहे, सामाजिक नुकसान आहे. कारण अजित काही एका दिवसात तयार झाला नव्हता. अजितला लहानाचं मोठं होताना आम्ही बघितलं. पवारसाहेबांच्या ट्रेनिंगमध्ये मोठा झालेला मुलगा होता. आणि एवढ्या अफाट शक्तीचा मुलगा फक्त शरद पवारांच्या घरात असू शकतो असं मला वाटतं. तुम्ही सोबत राहिलं, काम केलेलं आहे, काही आठवणी, जुन्या आठवणी आहेत? अजितच्या सोबतच्या जास्त आठवणी यासाठी देऊ शकत नाही. एकदा तर खूप कमी बोलायचं आणि वडील माणसांच्या समोर तर बसायचा सुद्धा नाही. माझ्या शेजारी कधीच बसला नाही तो. असं बाजूला बसायचा, समोरला बसायचा. भयंकर आदराने वागायचा म्हणजे. आणि ती भयंकर आदराने वागण्यामध्ये मग त्याच्याशी गप्पा बिप्पा कधी फार होत नव्हत्या. कामापुरतं बोलायचा, फटाफट बोलायचा आणि फटाफट निघून जायचा. त्याच्यामुळे त्याचा प्रदीर्घ सहवास त्याच्या पत्नीला सुद्धा लाभला की नाही याची शंका आहे मला. कारण तो इतका कामात असायचा, भयानक कामाचा वेळ. मग त्याला विचारायची, आजी तू झोपतो की नाही रात्रीच्या? झोपतो ना ताई म्हणे, 4-5 तास झोपतो. त्यामुळे तू इतक्या यंग वयामध्ये 4-5 तास झोपलेलं कसं चालेल? मला पुरते म्हणे तेवढी झोप. एवढंच बोलायचं. आणि इथं नांदेडला आला की माझ्या घरीच इथं अंगणातच जेवायचा. त्याला नॉनव्हेजचं भयानक शौक. तो म्हणायचं की नाही तुमच्याकडे चिकन फार चांगलं बनवतो, आमचा रमेश चिकन खूप चांगलं बनवतो. म्हणलं मी तर व्हेजिटेरियन आहे, कसं बनवतो काय माहीत नाही. नाही खूप छान करतो. आणि खूप असं त्याला मनापासून जेवायचा. आणि मग राजकारण, दोनच व्यसनं होती त्याला, उत्तम जेवणे आणि उत्तम काम करणे. म्हणजे काम म्हणजे किती, अगदी सकाळी 5ला सुद्धा कामासाठी तयार असायचा. रात्री 12-1 वाजेपर्यंत काम करायचा. भयंकर काम करायचं. आम्ही पवारसाहेबांना काम करताना पाहिलं, पण एवढं वेड्यासारखं काम करताना मी कधीच बघितलं नाही. वेड्यासारखं काम करायचं. फायलीचे गठ्ठे घेऊन यायचा घरी आणि क्लिअर करून पाठवायचं. असा ज्या प्रकारे पक्षवाढीसाठी त्यांनी मेहनत घेतली, पूर्व पक्ष नांदेड असो या तो महाराष्ट्रात, हे तर कुठेतरी नाही, खूप मेहनत घेतली त्यांनी. त्याच्या खूप अपेक्षा होत्या. थोडा तो कडक होता स्वभावाने. त्यामुळे लोकांना असं वाटायचं की दादा रागवतात फार. दादा रागवत नसायचे. फापट फसारा कोणी लावला की रागवायचे. काय लावलं तुम्ही, तुमचं काय काम आहे सांगा ना पटकन. आपल्याकडे लोक ना कामासाठी येतात तेव्हा ते बाकीच्या गोष्टी खूप बोलत बसतात. तर त्याला ते आवडत नव्हतं. तुमचं काम सांगणार राव, काय बाकीचं सांगताय तुम्ही. ते लोकांना थोडं वाईट वाटायचं त्याचं. बातमी धडकतात, सगळं शून्य झालं महाराष्ट्र. सगळं महाराष्ट्र म्हणजे नॉट ओन्ली हडपसर, पुणे, बारामती, महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती प्रेम करणारा आणि त्याच्यासोबत काम करणारा फार मोठा वर्ग तयार झाला होता गेल्या 10 वर्षामध्ये. त्यामुळं अजितचं हे जाणं बारामतीला तर सोसणारच नाही, पण महाराष्ट्राच्या राजकारणाला सुद्धा त्याची जबर किंमत द्यावी लागेल असं मला वाटतं. ठीक आहे.